हे सो या व्हिडिओमध्ये मी इगो डिझोल्युशनबद्दल बोलणार आहे आणि हाऊ आय कन्सिडर इगो डिझोल्युशन ॲज एनलायटनमेंट. बट ऑब्व्हियसली याच्यामध्ये खूप क्वेश्चन्स याच्यात जे मला विचारलेले पण आहेत आणि मला पण स्वतः पडलेले होते विचार की फक्त इगो डिझोल्युशन आणि एनलायटनमेंट हे इक्वेट नाही करता येणार. आणि हा पहिल्यांदा मला हा प्रश्न पडला जेव्हा मी एका ह्याच्यामध्ये होतो, फ्युनरलमध्ये होतो. सो फ्युनरल होतं. मी एका ह्यातला बघत होतो, एक लाईफलेस बॉडी होती माझ्यासमोर आणि त्या मोमेंटला तेव्हा पण माझं इगो डिझोल्युशन झालेलं बाय द डेफिनेशन ऑफ की आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट माय डे, माय लाईफ, माय प्रॉब्लेम्स, माय इश्यूज. मी ही कन्सेप्ट विलीन झाली होती. त्या म्हटलं मी त्या एक्सपिरियन्सचा पार्ट झालेलो, ठीक आहे. आणि ते माझं डेफिनेशन आहे इगो डिझोल्युशनचं, की तुम्ही संपता तिथं त्या मोमेंटला आणि तुम्ही त्या सिच्युएशनचा पार्ट बनता. सो ऑब्व्हियसली तोपर्यंत मी फक्त पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये बघत होतो की इगो डिझोल्युशन झालं आहे. म्हणजे तुम्ही म्युझिक ऐकताय, तुम्ही ह्याच्या स्कॉचच्या नशेत आहात किंवा कुठल्या तरी कामामध्ये विलीन झाला एकदम कॉन्सन्ट्रेट करता अँड दॅट वॉज इगो डिझोल्युशन अँड ऑलवेज अ पॉझिटिव्ह साईन. बट जेव्हा मी फ्युनरलमध्ये होतो, एक लाईफलेस बॉडी माझ्यासमोर होती, त्या मोमेंटला पण माझा इगो डिझॉल्व्ह झालेला होता कम्प्लिटली. पण मला आणि मी त्या मोमेंटमध्ये होतो, फ्युचरमध्ये नव्हतो, पास्टमध्ये नव्हतो, कम्प्लिटली मोमेंटमध्ये होतो. पण मग तेव्हा मला रिअलाईज झालं ही तर एनलायटनमेंट नसू शकते, राईट. म्हणजे धिस इज नॉट व्हॉट इज अ डिझायरेबल स्टेट ऑफ माइंड आणि समथिंग टू लुक फॉरवर्ड टू ऑर समथिंग टू ॲस्पायर टू. मग त्यानंतर मला ते सेम क्वेश्चन पडले जे मला प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, की इगो डिझोल्युशनच हे कसं असू शकतं एनलायटनमेंट, राईट. सो त्यानंतर मी ॲनालिसिस केलं आणि हा माझा ॲनालिसिस रिसर्चचा एक रिझल्ट आहे, तो मी शेअर करणार आहे. आणि तो शेअर करायचा वन ऑफ द रिझन्स इज पिअर रिव्ह्यू पण हवा आहे मला. कारण हा माझा रिसर्च आहे. जसं की सायंटिफिक पेपरमध्ये पण टाकता तुम्ही, तेव्हा फर्स्ट यू पब्लिश द पेपर, यू सेंड इट विदिन फॉर युअर पियर्स टू रिव्ह्यू. त्याच्यामध्ये काही इश्यूज असतील तर पियर्स तुम्हाला सांगतात की हे इश्यू दिसतात अँड दॅट्स हाऊ सायन्स प्रोग्रेसेस. सो दिस इज माय रिसर्च पेपर आय वॉन्ट टू प्रेझेंट. तर जेव्हा मला असं वाटायचं इमर्शन, हे इमर्शन ह्या डायमेन्शनवर येतं, वॉज द फायनल गोल. तेव्हा मला रिअलाईज झालं ॲक्च्युली दोन डायमेन्शन्स आहेत लाईफच्या, जे एक्सपिरियन्सेस असतात, जे इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स असतात. दोन डायमेन्शन आहे. वन इज इमर्शन, धुंदी. आणि दुसरं डायमेन्शन आहे वेलबिंग. वेलबिंग म्हणजे तुमचं लॉंग टर्म वेलबिंग, तुमचं हेल्थ, तुमची खुशाली बेसिकली, ठीक आहे. खुशाली तुमची आणि इमर्शन आर टू डिफरंट कॉन्टेक्स्ट इन माय रिसर्च और माय फायंडिंग्स ऑफ आर वेलबिंग. ह्यालाच म्हणजे नॉर्मल टर्म्समध्ये आपण बोलताना संसार असं पण बोलतो, की संसार हा पण आता हे बरेचसे माझे जे डाऊट्स होते किंवा वेगवेगळे कॉन्सेप्ट ज्याच्यावर विचार केला मी, ते दे एंडेड अप ऑन दिस ग्राफ. सो दॅट्स द रिझन आय वॉन्ट टू प्रेझेंट दिस ग्राफ. जसं की संसार ही एक कॉन्सेप्ट आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये, ती पण ह्या डायमेन्शनमध्ये येते. म्हणजे दिस डायमेन्शन इज वेलबिंग, तुमचं लॉंग टर्म वेलबिंग. आणि संसारी असणं म्हणजे बेसिकली काय असणं, की यू होपिंग, यू प्लॅनिंग अँड यू डुईंग थिंग्स सो दॅट यू गेट लॉंग टर्म वेलबिंग दॅट गोज ऑन दिस डायमेन्शन. आता वाय वॉज दिस ट्रिगर्ड बाय अ फ्युनरल अँड लाईफलेस बॉडी बघणं, कारण तो मोमेंट होती ती माझे वेलबिंग म्हणजे डेड बॉडी असणं किंवा तुम्ही डेथच्या जवळ असणं, हे वेलबिंगला साजेसं नाही आहे. इन द सेन्स इट्स नॉट लाईक दॅट इज नॉट हार्मिंग यू, बट दॅट सिच्युएशन इज नॉट अ वेलबिंग सिच्युएशन. इट इज some destruction has happened there. So anything bad which is around you, even if you are focused on that, even if you are like completely immersed in it, that goes on a dimension of destruction. म्हणजे वेलबिंगच्या अपोजिट आहे ते, डिस्ट्रक्शन होतं तुमचं, तुमची जे काही लाईफ फोर्स आहे. म्हणजे मला असं काय म्हणतात त्याला, हवेतल्या टर्म्स असा सायंटिफिक टर्म्स और टेक्निकल टर्म्स नाही वापरायच्यात, बट it's not a state of well-being when you're around a dead body. That's what I'm trying to say, and that's what triggered
दिस होल रिसर्च. सो बेसिकली तुम्हाला 2 डायमेन्शन्सवर कॉन्सन्ट्रेट केलं तुम्ही किंवा 2 डायमेन्शनमध्ये गोष्टींना एक्सपिरियन्सेसला टाकलं तर यू कॅन मॅप एव्हरीथिंग. आता मी स्टार्ट करणार आहे तुझं जे तू म्हणत होतास डेक्स्टरचं मेन्शन केलास, तू चार्ल्स मॅन्सनचा मेन्शन केलास. जसं की आता चार्ल्स मॅन्सन जो होता त्याला मी ह्या डायमेन्शनमध्ये वेलबिंगमध्ये सगळ्यात खाली घालेल. कारण ही फर्स्ट ऑफ ऑल तू कुठल्याही कल्टचे डॉक्युमेंटरी बघ, कुठल्याही कल्टच्या तुम्ही बघितलं ना डॉक्युमेंटरी, यू विल सी सम वे द कल्ट लीडर हॅज इंड्युस्ड सेल्फलेसनेस, लाईक यु नो इमर्शन इन दॅट मोमेंट. चार्ल्स मॅन्सननी LSDचा वापर केला, गाण्यांचा पण वापर केला, त्याची स्वतःचे अल्बम्स काढलेले आहेत अँड ही वॉज ट्राईंग टू सेल हिज म्युझिक अल्बम्स ऑल्सो. So that's how he induced immersion. But then he was self-destructive. So that means he did not lead to spirituality or whatever. Even if he led to spirituality, it was self-destructive. And this dimension is not. पण मजा म्हणजे बरेचसे मी लीडर्स मॅप केले आपले, तर सगळे इकडेच येतात. आपण स्टार्ट करू विस्कीपासून. विस्की गिव्स अस इमर्शन, बट इट गिव्स अस सम सॉर्ट ऑफ सेल्फ डिस्ट्रक्शन. सो इट इज हिअर इन दिस ग्राफ. त्याच्यानंतर ओशो ऑल्सो गेव इमर्शन. आता ओशोचे 2 डायमेन्शन्स आहेत की ओशो वॉज हिमसेल्फ एनलायटन और वॉट एव्हर, इमर्स और वॉट एव्हर, बट ही वॉज अ व्हेरी गुड ओरेटर ॲट हिज कोर. त्यांची हिंदीवरची पकड पण सॉलिड होती. सो दॅट इटसेल्फ म्हणजे ते ऐकत राहावं वाटणं इटसेल्फ वॉज अन एक्सपिरियन्स. सो हू नोज की आपण त्या परमार्था किंवा स्पिरिच्युअलिटीकडे बघत होतो की आपण त्या ओशोच्या आवाजाकडे आणि त्यांच्या प्रेझेंटेशनकडे, आणि ऑब्व्हियसली ही वॉज व्हेरी नॉलेजेबल. सो ह्याच्यावर मी अख्खा व्हिडिओज बनवू शकतो ओशोवर, तर ते जाऊ दे. पण इमर्शन आहे आणि थोडं सेल्फ डिस्ट्रक्शन आहे बिकॉज पीपल लेफ्ट देअर जॉब्स. आता त्याच्या खाली जाऊन मी एक कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट बोलेल की ओशोपेक्षा जास्त सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह वॉज गौतम बुद्धा. कारण गौतम बुद्धांनी जरी मेडिटेशन थ्रू इमर्शन दिलं तरी ही लेट हिज फॉलोअर्स प्रिटी मच लेफ्ट द वेलबिंग अलोन. दे लेफ्ट, दे डिड नॉट अर्न मनी. त्यांनी काही कन्स्ट्रक्टिव्ह नाही केलं, लॉंग टर्म नाही केलं. तर गौतम बुद्धांनी सेल्फ डिस्ट्रक्शनकडे नेलं लोकांना. भलेही तुमचं मेडिटेशन चांगलं असेल आणि मनाला खूप चांगलं वाटत असेल, बट इट वॉज नॉट लॉंग टर्म सस्टेनेबल. आणि त्यामुळेच आता थायलंड जिथे बुद्धिझम आहे तिथं मंक बनणं म्हणजे बुद्धाचं फॉलोअर बनणं इज बँड. नो न्यू यंग मॅन इज ऑफिशियली लिगली अलाउड टू बी अ बुद्धिस्ट मंक. सो गौतम बुद्धाला पण मी इथं आणले की त्यांनी इमर्शन दिलं, धुंदी दिली, बट त्यांनी सेल्फ डिस्ट्रक्शनकडे नेलं. तर त्याचंच आता हे डिस्कशन सुरू झालेलं सद्गुरूपासून. तर मी म्हणेल सद्गुरूंनी पण इमर्शन दिलं आहे, बट सद्गुरू हॅज नॉट लेड टू दिस डिस्ट्रक्टिव्ह पार्ट. कारण हिज फॉलोअर्स मोस्ट ऑफ दॅम डू नॉट लिव्ह देअर जॉब, देअर लाईफ ऑर एनिथिंग. ही हॅज केप्ट हिमसेल्फ. म्हणजे तुझे म्हणतो ना ओशोपासून शिकला आणि हे फॉलो करायला लागला. आय वुड से वन radical difference between Sadhguru and Osho is that he has not led a hippie movement where destruction has not happened. He has not led his people to leave their jobs and follow, a path where they are getting out of their well-being. संसारातून बाहेर नाही काढत आहेत. हा एक मूलभूत फरक आहे सद्गुरूमध्ये आणि ओशोमध्ये. मग गौतम बुद्धापेक्षा एक स्टेप खाली गेलं की हिप्पी येतात. मग इथे तुमचे जे सगळे ड्रग्स आहेत, LSD आणि हिप्पी कल्चर जे आहे ते इथे येत आहे की कारण ते पण इव्हेंच्युअली द फिलिंग विच यू आर फॉलोईंग इज दॅट इमर्शनवाली फिलिंग. आणि इन द एंड तुम्ही खाली खाली जाता. जर डेक्स्टर आहे, तू जे म्हणालास की तो खून करतो, ठीक आहे, बट खून करतो आणि तो एकदम इमर्स झालेला असतो, विच आय अग्री. अँड दॅट इज म्हणून तर सिरियल किलर्स एक एंटायसिंग हे काय म्हणतात त्याला एक सब्जेक्ट आहे. जसं की तू एका सिरियल किलरचं करिअर फॉलो डॉक्युमेंटरी बघशील, त्याच्यावर रिसर्च करशील. वाय वुड यू डू दॅट? तू एका अकाउंटंट बँक अकाउंटंटची लाईफ फॉलो नाही करणार बिकॉज देर इज सम इमर्शन इन किलिंग समबडी, बीइंग running away from law, trying to make sure you are not caught. You are completely focused in your activity, and that is a feeling people like to follow.
म्हणून तर पीपल लाईक टू वॉच सिरियल किलर्स अँड हे. मग त्याच्यावरून मला जे वेगवेगळे आता ह्या ग्राफमधून मला वेगवेगळे जे राज बाहेर आले. जसं की आता आपण म्हणतो की मुलींना बॅड बॉईज बरोबर त्यांना आवडतात. दे डोंट लाईक गुड बॉईज. वाय? ते पण मला रिसर्च करायचं होतं. तर त्याच्यामध्ये मला असं आलं की इवन इफ इज अ बॅड गाय, राईट, he is giving you self destruction, but he is taking you towards this dimension. You don't know what that guy is going to do next. He's not predictable, and that's the reason women are attracted to bad guys, even if it doesn't feel intuitive. But if in this graph it does feel intuitive, because they are, they will confuse that girl to, and she is not thinking about okay, and त्या उलट जर पैशाच्या मागे कोणी असेल ना, तर मग कॉन्स्टंटली ती जो संसाराकडे तुम्ही जात गेला की मग ते कॉन्स्टंट फाईट असतं आणि कम्पॅरिझन असतं. सो दॅट तो डायमेन्शनच टच नाही करत आहेत बॅड गाईज. दे आर लुकिंग ॲट मेकिंग शुअर यू आर कन्फ्युज्ड अबाउट युअर लाईफ अँड देअर नेक्स्ट. तुकारामांचा उल्लेख खूपदा आला आहे, तर तुकारामांबद्दल पण मला बोलायला आवडेल इथे. तर संत तुकाराम, आपण जे संत वगैरे म्हणतो, ते एक व्हेरी इंटरेस्टिंग डायमेन्शन ऑन दिस ग्राफ आहे. कारण संत तुकाराम, जर मला त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांना इथं टाकतो की इमर्शन होतं ऑफकोर्स, म्हणून ते इथे गेलेत. संतांनी पण आपल्या कसं केलं, वारकरी संप्रदाय जो बनवला त्याच्यामध्ये त्यांनी गाणी टाकली, टाळ, त्यांनी ट्रॅव्हल ॲस्पेक्ट ॲड केला. म्हणजे काय म्हणतात, टुरिझम ॲड झालं आपल्या गावकऱ्यांमध्ये जे कधी प्रवास नाही करायचे. टाळ, मृदुंग, नाच, वारी बघितली तर इट इज फुल ऑफ सेलिब्रेशन. वाय इज दॅट? बिकॉज दॅट इज प्रेटी मच गेटिंग देम आउट ऑफ देअर माइंड, अँड दॅट इज द एन्जॉयमेंट दे डू. आणि म्हणून पण वारकरी पण हा एक शेतकरी आहे, आणि तो काम करणार आहे, तो ब्रेक घेतो तेव्हा तो त्याचं करतो. त्यामुळे मी वारकरी जो आहे त्याला मी इथं हे करतो, रेट करतो की ही इज वर्किंग टुवर्ड्स हिज संसार ऑल्सो, अँड ही इज डुईंग वेल, सो ही इज हिअर. बट संत तुकाराम तू म्हणशील तर दे डिस्ट्रॉयड देअर ओन लाईफ. त्यांची बायको, जरी ती बायकोवर त्यांनी एक हे केलं आहे, काय म्हणतात त्याला, श्लोक आहे काहीतरी, श्लोक नाही म्हणता येणार, काही ठाकळी बायको, काहीतरी ठाकळी बायको आली वगैरे असं काहीतरी आहे संत तुकारामचं. ती बायको बरोबर होती. म्हणजे संत तुकारामांचं स्वतःच्या संसाराकडे लक्ष नव्हतं, म्हणजे मुलाकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही. दॅट मीन्स ही वॉज गोईंग टुवर्ड्स पुलिंग हिम देअर लाईफ टुवर्ड्स सेल्फ डिस्ट्रक्शन. सो ही वॉज हिअर, ही इज हिअर इवन इफ ही इज डुईंग गुड थिंग्स. आणि त्यांच्या फॉलोअर्स वरती येतात, कारण फॉलोअर्स तसं नाही, त्यांची लाईफ नाही बरबाद करत आहेत. सो हे डायमेन्शन आहे. आता तुम्ही वेल बिईंगकडे जसं जाता तसं सद्गुरूचे फॉलोअर, he is also giving immersion, because obviously he's a orator, he's a funny guy, he's a entertaining guy. सद्गुरूंवर मी सद्गुरू स्पेसिफिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे, पण दिस व्हिडिओ आय वॉन्ट टू टॉक अबाउट द डाऊट्स विच हॅव बीन रेज की हाऊ इज इगो डिझोल्युशन एनलाइटनमेंट. बट सद्गुरू इज ऑलवेज लुकिंग फॉर की नद्या ठीक झाल्या पाहिजे, सॉईल, भलेही ते त्यांच्या वेलबिंगसाठी असेल, but he is charging money or whatever, he is building something good, he is doing something constructive, he is not leading a hippie movement. His followers are not hippies, his followers are normal working. So I would say he is not taking people away from well-being, संसाराच्या बाहेर नाही नेत आहेत. सो तिथं सद्गुरू येणार. आपण जेव्हा गाणी बिणी ऐकतो ते इमर्शन आहे, पण गाणी ऐकणं इज अ गुड थिंग आय वुड से. मूवीज बघणं, मूवीजमधून पण आपल्याला आयडियाज मिळतात, इट एनहान्सेस आवर लाईफ. तर इमर्शन आणि वेलबिंगकडं तुम्ही जसं जाता तसं मी ॲक्टिव्हिटीज प्लॉट केल्या आहेत. पॉडकास्ट तुम्ही ऐकता तेव्हा पण तुम्ही इमर्स्ड आहात. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी म्हणेल सेमी एनलाइटनमेंटच असते ती. जेव्हा तुम्ही एक चांगलं बुक वाचताय आणि तुम्ही इमर्स्ड आहात, दॅट इज यू आर टेस्टिंग एनलाइटनमेंट, बिकॉज एनलाइटनमेंट इज प्रिटी मच हिअर समवेअर. आणि बुक्स वाचणं, पॉडकास्ट ऐकणं, मी म्हणेल दे आर स्लाइटली इमर्सिव्ह ॲक्टिव्हिटीज अँड स्लाइटली वेलबिंगकडे पण नेत आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः जेव्हा क्रिएटिव्हिटी बनवता, जसं की मी हा व्हिडिओ बनवतोय, तर आय एम इमर्स इन इट, आय एम एन्जॉईंग दिस ॲक्टिव्हिटी. क्रिएटिव्हिटी इथे येते, इमर्शन पण आहे आणि वेलबिंग पण आहे, बिकॉज क्रिएटिव्हिटी बिल्ड्स अप युअर मसल्स टू क्रिएट मोर स्टफ, and it itself is a joyful activity. So creativity is immersive activity.
आय एम मोर इमर्स नाव देन आय वुड बी इवन वॉचिंग अ मूवी. नेटफ्लिक्स बघण्यापेक्षा पण मला आत्ता आनंद आहे. आणि शिवाय माझं वेलबिंग पण होतं आहे. सो क्रिएटिव्हिटी इथे येते. वारकरी इथे येतो, सॉंग्स बिंग्स. मग त्याचं थोडं ऑपोजिट गेलं तर तुम्ही जे वर्कआउट करता, इट्स नॉट इमर्सिव्ह, बट इट इज वेलबिंगसाठी तुम्ही करताय. एज्युकेशन आहे, मग इथं तुमचा जॉब आहे. भलेही तो बोर्डम देतोय, बट तुम्ही संसारासाठी तुमच्या खूप चांगला आहे. मग दिस इज वेअर युअर जॉब कम्स. आणि अजून एक कॅरेक्टर मी इथे टाकेल. अं, आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत. कारण ही म्हणजे तो काय स्वतःच्या वाईट नाही बोलत आहे. व्हॉट एव्हर ही इज टॉकिंग प्रॉबेबली इज गिव्हिंग सम वेलबिंग. बट एक फॅक्टर आहे बोर्डम. अपोजिट ऑफ इमर्शन, अपोजिट ऑफ एनलाइटनमेंट इज बोर्डम. Acharya Prashant is not interesting. He's not a good orator. He's not funny. He's not a singer. So he is, unfortunately for him, he is diagonally opposite from all the other characters, for me at least. And he becomes here. He's adding boredom to my life and slightly well-being कडे आहे. आता ह्या वर्स म्हणजे वर्स ऑफ एव्हरीथिंग इज जेव्हा तुम्ही बॅड मूवी, एखादी खराब मूवी बघताय, यू आर नॉट इवन इमर्स्ड आणि तुम्ही काय वेळ वाया पण चाललाय तुमचा. सो आय वुड कॉल दिस ॲज लाईक गोइंग टू सेल्फ डिस्ट्रक्शन आणि बोर्डमकडे. म्हणजे त्याच्यानंतर एक बॅड रिलेशनशिपमध्ये सपोज आहात तुम्ही, तर तिथेही तुम्ही म्हणजे प्रेमात असणं आणि प्रेमाच्या धुंदीत असणं आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजे बॅड रिलेशनशिपमध्ये, म्हणजे तुम्ही त्या आनंद पण नाही मिळत तुम्हाला प्रेमाचा आणि डिस्ट्रक्शन होतंय ते होतंय. कारण यू आर वेस्टिंग टाइम, यू आर गेटिंग इन्वॉल्ड इन समथिंग बॅड. सो अजून खाली गेलं तर ह्याच्या खाली येतं डिप्रेशन आणि सुसायडल थॉट्स. सो जे डिप्रेशन आहे म्हणजे बेसिकली तुम्ही बोर झालाय डिप्रेशनमध्ये आणि सेल्फ डिस्ट्रक्शनचा विचार करता. सो दिस इज द डायमेन्शन हिअर. दिस इज द डायमेन्शन वेच वी गो. पण आणि हे फॉलो आता जॉर्डन पीटरसन हे पण एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. कारण Jordan Peterson is different from everybody else because he tends to take you towards your responsibilities and your carry the most weight you can carry. That's what his main tagline is, right? So Jordan Peterson ला मी इथे टॅग करतो की he is taking you towards well-being. आणि ही इज स्लाइटली इमर्सिव्ह बट ही इज टुवर्ड्स वेलबिंग. बट ही इज दिस डायमेन्शन. ही इज अपोजिट ऑफ हिप्पी कल्चर, ड्रग आणि हे. सो बट म्हणजे दिस इज वेअर आय वॉन्टेड टू आन्सर द क्वेश्चन्स वेअर यू मेन्शन चार्ल्स मॅन्सनचा काय तिथं पण इमर्शन आहे. बट दिस इज द अँगल यू आर टेकिंग. बट देन आय वुड रेट ऑल दीज पीपल ऑन दिस डायमेन्शन itself getting progressively worse. This is the dimension we are looking for, and if you can get here, then that's what improves your life. And this is somewhere enlightenment becomes here. Actually, that's not true. This is enlightenment. This entire section is enlightenment. Voluntarily getting into this section is, but the thing is, you are distracting yourself. म्हणजे ॲक्च्युली तू ड्रग ॲडिक्ट जरी असशील तरी त्या मोमेंटला तू एनलायटन्ड आहेस जेव्हा तू त्या धुंदीत आहेस. बट देन यू आर डिस्ट्रक्टिंग युअर लाईफ. सो यू आर नॉट गोइंग फॉर लॉंग टर्म हॅपीनेस. गौतम बुद्धांच्या फॉलोअर तरी काय होतं ना शेवटी, दे वर एनलायटन ॲट दॅट पॉईंट. बट देन स्लोली यू डिस्ट्रॉय. वय वाढत जातं, तुमच्याकडे काही पैसे नाही आणि कोण सांभाळणार, हे सगळे इश्यूज इकडे येणार. दिस इज माय आन्सर टू द व्हिडिओज, फर्स्ट 2 videos you talked about.